नमस्कार, मी रेश्मा तुमच्या आवाज अंतर्मनामध्ये स्वागत करते. आज मी तुम्हाला वाईट गोष्टींऐवजी चांगल्या गोष्टी आकर्षित कशा करतात त्याबद्दल सांगणार आहे. तर तुम्हाला हे जर आवडलं असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. समस्या हीच आहे, बहुतेक लोक ज्यांना जे नको आहे त्याचाच विचार करतात आणि मग त्यांना उगीच आश्चर्य वाटत राहतं त्यांच्या बाबतीत या वाईट गोष्टी पुन्हा पुन्हा का घडतात. लोकांना हव्या त्या गोष्टी न मिळाल्याचं एकमेव कारण म्हणजे ते त्यांना जे हवं आहे त्याचा विचार करण्याऐवजी त्यांना जे नको आहे याचाच विचार अधिक करतात. तुमचे स्वतःचे विचार लक्षपूर्वक ऐका तुमचे शब्द, कारण नियम अत्यंत सत्य आहे, तो चुकत नाही. शतकानुशतके मानवजातीला ग्रासणारी प्लेगपेक्षाही भयंकर अशा रोगाची साथ कोणती तर नको तेच मनात हा रोग. जेव्हा लोक वाणी, विचार, कृतीतून जे नको आहे त्यावरच लक्ष केंद्रित करतात तेव्हा याच रोगाची विषवेल्ली वाढवितात. पण आता ही नवी पिढी मात्र हा इतिहास निश्चित बदलून टाकणार आहे, कारण आता तुम्हाला असं ज्ञान मिळणार आहे जे या रोगातून सहज मुक्ती देऊ शकेल. ही मुक्तीच वाट तुमच्यापासून सुरू होते आणि तुम्हीच या नव्या वैचारिक क्रांतीचे प्रवर्तक बनू शकतात. आणि यासाठी तुम्हाला फक्त एवढंच करायचं आहे, जे तुम्हाला हवं आहे त्याचाच विचार करा, तेच बोला आणि तेच करा. आकर्षणाचा नियम कार्यरत होताना या गोष्टींची पर्वा अजिबात करत नाही की तुम्ही एखादी गोष्टी चांगली समजतात की वाईट, तुम्हाला ती खरंच हवी आहे की नाही. हा नियम फक्त तुमच्या विचारांची प्रतिक्रिया करतो. म्हणूनच तुमच्यावरील लहान रकमेची कर्ज देखील कर्जाचा डोंगर समजून काहीतरी भयंकर परिस्थिती स्वतःवर ओढविल्याची भावना तुम्ही मनात निर्माण केली तर हा संकेत तुम्ही ब्रह्मांडात प्रक्षेपित करतात. माझ्यावर भयंकर मोठं कर्ज आहे. तुम्ही स्वतःला पुन्हा पुन्हा ठासून हेच सांगतात. तुमच्या अस्तित्वाच्या प्रत्येक स्तरावर हीच गोष्ट अनुभवत राहतात आणि मग हीच गोष्टी तुम्हाला अधिक प्रमाणात पुन्हा पुन्हा मिळत राहते. तुम्ही कर्जबाजारी बनत जाता. आकर्षणाचा नियम हा खरोखरच अत्यंत आज्ञाधारक आहे. जेव्हा तुम्ही इच्छित गोष्टींविषयी, हव्या असलेल्या गोष्टींविषयी विचार करतात आणि निश्चयाने त्यावर लक्ष केंद्रित करतात तेव्हा आकर्षणाचा नियम तुम्हाला हवी असेल तीच गोष्ट नक्कीच देतो, पुन्हा पुन्हा. कधी तुम्ही अशा गोष्टींवर लक्ष केंद्रित करता ज्या तुम्हाला नको आहेत. उदाहरणार्थ, मला पोहायलाच उशीर नको होतो, मला पोचायला उशीर नको होऊ दे, मला पोचायला उशीर नको होऊ दे. आकर्षणाचा नियम हे नाही ऐकत तुम्हाला ती गोष्ट होऊ नये असं वाटत आहे. या नियमानुसार तुम्ही ज्या गोष्टींविषयी विचार करतात त्या अस्तित्वात येतात आणि मग याच गोष्टी तुम्हाला जीवनात पुन्हा पुन्हा दिसतात. आकर्षणाचा नियम हा इच्छा की अनिच्छा असा भेदभाव करत नाही. जेव्हा जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टींवर आपले लक्ष केंद्रित करतात, मग ती कोणतीही गोष्ट असो, या नियमानुसार त्या गोष्टीला तुम्ही आपल्या जीवनात अस्तित्व रूपात धारण करण्यासाठी जणू बोलवीत आहात, आकर्षित करतात. जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीचा इच्छित तुमचे विचार केंद्रित करतात, संपूर्ण लक्ष स्थिर करतात, त्या क्षणी विश्वातील सर्वश्रेष्ठ शक्तीकडे आपली इच्छित गोष्टींसाठी आवाहन करीत असतात. आकर्षणाचा नियम नाही किंवा मला नकोच अशा नकारार्थक शब्दांचे किंवा नकारात्मक अर्थाचा मोजमाप करू शकत नाही किंवा ते समजूही शकत नाही. तुम्ही नकारात्मक शब्द बोलतात किंवा नकारात्मक गोष्टी नकोत असा शब्द जोडून मनात आणता तेव्हा आकर्षणाचा नियम सिद्ध करणारी शक्ती काय ऐकते ते समजून घ्या. माझ्या या नव्या छान कपड्यांवरही मला खराब उडू नये, डाग पडू नयेत असं मनात वाटतं. माझ्या या नव्या छान कपड्यावरही काही खराब उडावे, डाग पडावेत असं मला वाटतं. माझा हेअरकट बिघडू नये असं मला वाटतं. माझा हेअरकट बिघडावा असं मला वाटतं. मला उशीर होऊ नये असे मला वाटते. मला उशीर व्हावा असं मला वाटतं. अमुक व्यक्तीने माझ्याशी उद्धट वागू नये असं मला वाटतं. अमुक व्यक्तीने माझ्याशी उद्धट वागावे असं मला वाटतं. आकर्षणाचा नियम तुम्हाला तेच देतो ज्याबद्दल तुम्ही विचार करतात, बस, आणखी नाही. धन्यवाद.